कुठेच नाही असं वाटते. बोलण्यामध्ये अर्थ नाही. फोन लावून बोललं तर बोलणार आणि उद्या जाऊन बोलूया. उद्या नाही फिक्स झालं तर मग पोर आपला आपलं आमचं आम्हाला मग तर आणायचं कापायचं शेतात. नाही तेवढं नको मोठं. तर उद्या सर आले का सरला. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच की ब्लॉगमध्ये. आणि आता 9 वाजतात, सकाळचे 9 वाजतात आणि आपण रेडी वगैरे झालो आणि 10 वाजता आपण जाणार आहे शाळेमध्ये. आम्हाला सरनं बोलवले आहेत की प्रिन्सिपल सरला तुम्ही तुमच्या पद्धतीने सँडअपसाठी म्हणजे मंजूर करा, म्हणजेच की रेडी करा, अनुमती घ्या, म्हणजेच की आपण सँडअप करू शकू. म्हणजे प्रिन्सिपल सर सगळं राहतं ना, प्रिन्सिपल सरची एक बार परमिशन भेटली ना तर मग झाला, मग सँडअप आपला ओके समजा. तर आता ना झालो आपण रेडी वगैरे, जेवण वगैरे झाले आपलं. तर आणि 1 घंटा बाकी आहे आपल्याकडं. तर 1 घंट्याच्या नंतर मग आपण जाऊ शाळेमध्ये प्रिन्सिपल सरला बोलण्यासाठी. सँडअप घेणार आहेत का नाहीत, म्हणजे जे काय ते बोलतील, मॉनिटर या टॉप 3 मधले जे आहेत त्यांनी बोलतील. आपलं काय नाही, आपण फक्त जाऊन थांबायचं आहे. आपली काही इज्जत नाही असं नाही हो. म्हणजे जे हुशार जे त्यांना बघून घेऊन येतात. तर आपण 10 वाजता आपण जाणार, तिथे बोलणार वगैरे, काय म्हणतात काय नाही. म्हणजे नाही म्हणलं तर असं कळणार तरी की म्हणजे आम्ही बाहेर तर सेलिब्रेट करू शकेल. म्हणजेच की बाहेर काय तसं नाही, म्हणजे पोरं आम्हाला बाहेर तर आम्ही सेलिब्रेट करेल छोटं मोठं. तर आणि शाळेमध्ये घेतलं तर ते तर सर्वात भारी. तुम्हाला तर माहितीच आहे शाळेमध्ये घेतलं तर किती भारी होणार आहे. तर आपण 10 वाजता जाऊन सरला बोलूया. सर काय म्हणतात काय नाही ते तुम्हाला रिझल्ट सांगतो ना. सर ना हा म्हणले ना तर लय भारी होणार, समजताय तुम्ही. तर गाईस आपण 10 वाजता जाऊ शाळेमध्ये. गाईस आता आपण जाणार होतो शाळेमध्ये प्रिन्सिपल सरला बोलण्यासाठी, परंतु काय झालं, सर आलेच नव्हते ना. सर 2 दिवस रजेवर आहेत. काल पण होते. कुठं मनाली सर मी बघतेच रे आज काय म्हणते. तर काय सर कोण आहे माहिती सरचे आज पण सुट्टीवर आहेत सर. तर आज आपण बोलायला जाणार होतो, परंतु आज पण कॅन्सल झालं. तर बोलायला उद्या जाणार. उद्या ते तर शक्यच नाही असं वाटते. बोलण्यामध्ये अर्थ नाही. फोन लावून बोललं तर बोलणार आणि उद्या जाऊन बोलूया. उद्या नाही फिक्स झालं तर मग पोर आपला आपलं आमचं आम्हाला मग. तर आणायचं कापायचं शेतात. नाही तेवढं नको मोठं. तर उद्या सर आले का सरला विचारू. सर तर हा म्हणतील, नाही तर नाही म्हणतील. सरचं सरला बघू. आता तर कुठं जायचे भाऊ तुला? मिसळ पाव खायला आपल्या. हा भाऊला फेमस रिद्धी सिद्धीला मिसळ पाव घ्यायला जायचं भाऊला. तर चला जाऊ आता भाऊचा मिसळ पाव आणायला. तर काहीच आपल्याला बाहेर वगैरे जायचं होतं, तर बाहेर वगैरे जाऊन आलोय. तर आता काय करायचं सर? आता काहीच नाही, 12ला बसायचं. आता काही सांगू बसायचं. आता उगाच शांत बसायच्या, 12 वाजता अभ्यास करत बसायचे. आता कसं का नाही, काम आहे थोडं. तर आता आलोय. तर कुठं भाऊ आता? बाल्कनी मध्ये गॅलरी सेम गॅलरीचा व्ह्यू बघू शकता. आपण गॅलरी म्हणतो आणि तू कोणते? नाही आपण बाल्कनी म्हणतो, मी गॅलरी म्हणतो. असं आहे. मराठी सेमी, सॉरी मराठी सेमी कन्फ्युज झाले. तर काहीच आता आपण मस्ती 1 घंटा, जर आता 11 वाजतात आणि 12च्या नंतर मग आपण बसणार अभ्यास करण्यासाठी. तर आता फक्त टाइमपास नाही का, मूड फ्रेश. तर मूड फ्रेश करण्यासाठी काय करूया आता? मोबाईल वर बसूया. तर काहीच आता फक्त 1 घंटा आपल्याला टाइमपास करायचे आणि मग नंतर अभ्यासाला बसायचे. तर काहीच आता वाजते 2 आणि 2 वाजता आपण जातोय आपल्या चालीनुसार आज एका नवीन गावला. तर आज जातोय आपण ढोरसांगवी ह्या गावला. आणि आज आम्ही 3 जग आहेत. मी, ओम भाऊ आणि आज आमचे नवीन मेंबर. नाव सांगा भैया. शिवम. तर आम्ही 3 जग आज जातोय ढोरसांगी ह्या गावला. तर चला काहीच आता लय उशीर तर पहिलं झालाय. आज आता पहिली बार आला ना ब्लॉग मध्ये भावी फौजी. तर आता आपण गाईत जातोय ढोरसांगवी ह्या गावला. तर चला जाऊ आणि तिथला व्हिडिओ शूट करून जल्दी येऊ. तर आपण ढोरसांगवी ह्या गावामध्ये आलोय आणि मरसंगवी म्हणालो मी. ढोरसांगवी ह्या गावामध्ये आलोय. गावाचा सगळा शूट झालाय. तर आता आलोय आपण पाण्याच्या टाकीवरती. तर का आमचा एक व्हिडिओ तर जातोय पाण्याच्या टाकीवरती. तर आपला ना फायनल रिझल्ट सगळं झालंय शूट वगैरे गावातलं तर झालंय. काय खात जाईल ते जाऊ दे.
तर आपल्या गावातला शूट वगैरे झालाय. तर बघा गावातले लेकर आमच्या मागेच येतात बघा, त्यांचं काय येते. आता आणि आपण ह्याच्याहून शूट घेऊया आणि मग ह्याचा शूट घेतलं, टाकीहून शूट घेतल्याच्या नंतर ना मग आपलं शूट तर आपण आलो आता पाण्याच्या टाकीवरती. तर बघू शकता हे बघा इथून एवढं खाली आहे काही तर आता आपण ना इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू हे बघा, हे बघा बघू शकता. गाव परंतु लयच दूर राहिलं. अरे ते गावामध्ये गावाच्या बाहेरच पाण्याची टाकी आहे का भाऊ? गावाच्या समजा एकदम गावाच्या अर्धा किलोमीटर दूर असल्यासारखं टाकी, लांब सडक आहे एकदम लांब, म्हणजे दूर आहे गावापेक्षा. तर आता चला गाईस, इथला तर शूट झालाय. तर आता चला जाऊ आपण खाली. तर गाईस आता आलो आपण घरी. तर आपण गेलो ढोर सांगवी ह्या गावाला. तर त्या गावाचा शूट वगैरे झालाय. तर आता आलो आपण घरी वगैरे आलो, जेवण वगैरे केलो. घरी येऊन कम से कम आपल्याला 10 ते 15 मिनिट झाले आणि मला लई भूक लागली. ते म्हणून सर्वात पहिले तर मी जेवण केलो आणि फोनमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून फोन चार्जिंग लावला. तर आता झाले आता फोनमध्ये चार्जिंग. तर गाईस आपला ब्लॉग इथे समाप्त करू आजचा आणि तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय. आपला ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.